वेलकम बॅक टू माय चॅनल गणपती बाप्पा मोरया. वेलकम बॅक टू नम्रताज लाईफ. तर खूप आय थिंक 2-3 दिवसानंतर मी व्हिडिओ बनवते, म्हणजे कारण की म्हणजे बुधवारी आय थिंक मंगळवारी लास्ट व्हिडिओ आला होता. सो त्याच्यानंतर आत्ता मी व्हिडिओ बनवते. ॲक्च्युली मी माझ्या आजीकडे गेली होती, त्यामुळे मी व्हिडिओ वगैरे टाकला नाही. पण तिथे जे मी काय मज्जा मस्ती केली ते मी शूट नक्की केलं आहे, आणि तो व्हिडिओ मी आत्ताच एडिट करून आय थिंक रात्रीपर्यंत येईल तुम्हाला बघायला. आणि आत्तापासून दुसरा व्हिडिओ रेकॉर्ड करते मी. सो काय नाही गाईज, तुम्ही कशा आहात सगळेजण पहिले म्हणजे, आणि तुम्हाला माझा आवाज येतो आहे का जरा चांगला थोडासा. तर काय नाही, आता आज आहे सोमवार आणि आत्ता वाजले आय थिंक 7:30 वाजले. सो काय नाही, आता मी आज काहीतरी स्पेशल बनवण्याचा विचार आहे, कारण की पप्पांनी आंबे आणले ॲक्च्युली आज. तर मी विचार करते आज आंबारस, बटाट्याची भाजी आणि पुरी करावी. ॲक्च्युली मला माझ्या फॅमिलीसोबत एक गेम खेळायचा होता इंटरेस्टिंग, पण काय माहिती वेळ भेटतच नाही. काय ना काय रिझन्स असतात, काय ना काही कारण असतात, त्यामुळे इरिटेटिंग विथ फॅमिली मेंबर्स असा गेम, म्हणजे जे असतात ना प्रँक वगैरे, ते खेळायचा होता. पण कोणाला कुठे जायचं असतं, कोणाला कुठे. सो मी विचार केला की ट्राय करूया, आणि मध्ये कुठे ना कुठे जाणं व्हायचंच, त्यामुळे वेळ भेटतच नव्हता. पण मी शॉर्ट्स वगैरे आपल्या चॅनलवर टाकत होती. तुम्हाला आवाज माझा क्लिअर येत असेल, कारण की आज घरात जरा शांतता आहे त्यामुळे. सो आता सगळं काम आवरून झालं. ॲक्च्युली कालच आम्ही घरी आलो आणि आजीकडून, आणि नंतर मग आता सगळं काम वगैरे आवरले. सो आता मी कुकर लावला आहे बटाट्याचा, तुम्हाला दाखवते. बटाटे उकडायला लावले. इथे मी बटाटे उकडायला लावले. शिट्ट्या झाल्यानंतर बटाट्याची भाजी करून घेईल. पीठ मळते पुऱ्यांसाठी, आणि मम्मी आल्यानंतर आंबारस करेल. सो मम्मी आणि पप्पा आणि वेदांत तिघंजणं जरा बाहेर गेले, त्यामुळे तुम्हाला शांत टी व्ही चालू असते. मी टी व्ही पण बंद केली आहे, कारण की माझा आवाज तुम्हाला क्लिअर येण्यासाठी. सो तुम्ही जर आपले व्हिडिओ बघत असाल आणि लाईक करत नसाल तर खूप चुकीची गोष्ट आहे. लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट करत जा. आणि आत्ताच माझी देवपूजासुद्धा झाली आहे. म्हणजे मी देवपूजासुद्धा करून घेतली आहे, आणि मस्तपैकी आता मी काहीतरी असं खूप दिवसानंतर आय थिंक समरमध्ये आम्ही एकदाच आंबरस खाल्ला असेल, त्यानंतर खाल्लाच नव्हता. सो पप्पांनी आज आणलं आहे, तर पटकन आंबरस वगैरे म्हणजे मम्मीच करेल ते, मला एवढं येत नाही, त्यामुळे मला म्हणजे येतं ते मी करून ठेवते. सो काय नाही गाईज, तुम्ही जागोदरचे व्हिडिओज बघितले असतील तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसे वाटले. बाहेर असा ढोल त्याचा आवाज येतो आहे, लग्नाचा सीझन चालू आहे, सो त्यामुळे भरपूर जणांचे लग्नाचा बँड वाजून राहिला आहे. सो सारखा कसला ना कसला आवाज येतच राहतो. आपल्या ब्लॉगमध्ये मी पुढे काय काय करते, काय नाही, तुम्हाला इंटरेस्टिंग आणि एंटरटेन करण्याचा नक्कीच मी पूर्ण प्रयत्न करेल. आपल्या चॅनलवर गाईज मी जरा काहीतरी नवीन ट्राय करण्याचा प्रयत्न करते, नेहमी करत राहा. तुम्ही बघत असाल आपल्या व्हिडिओमध्ये. आणि माझ्या डोक्यात खूप सारे प्लॅन्स आहे करायचे, पण वेळ भेटत नाही, कधी कोणी बाहेर गेलेलं असतं त्यामुळे. पण मला माझ्या फॅमिलीसोबत प्रँक नक्की करायचं आहे, भावासोबत, मम्मीसोबत, पप्पांसोबत नाही. पप्पांना जास्त हे सगळं आवडत नाही, त्यामुळे त्यांना मी जास्त म्हणजे पप्पांना आवडतं, पण हे प्रँक वगैरे वालाच भारी पडेल. मम्मीसोबत पण जरा खूप बोलतात ना, रिस्क घेऊन करावं लागेल मला. भावासोबत आम्ही तर करतच असतो, तुम्ही बघत असाल व्हिडिओ वगैरेमध्ये. खूप दिवसानंतर तुमच्यासोबत एकदम व्यवस्थित बोलायला भेटतं आहे मला. आता माझा आवाज येत नाही, आत्ता पण तुम्हाला आवाज जरा थोडं येत असेल नसेल. आणि माझा फोन खूप हँग होतो, त्यामुळे जास्त मी व्हिडिओज बनवत पण नाही. आणि काय नाही गाईज, आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला थोडं पण माझं बोलणं वगैरे आणि अगोदरचे व्हिडिओज वगैरे आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं ह्या वर्षी 10 मेला आपल्या चॅनलला 3 वर्ष आय थिंक सो होतील. 3 वर्ष पूर्ण होतील. 3 वर्ष. मॉनिटायझेशन लवकर झालं पाहिजे, आपलं चॅनल खूप ग्रो झालं पाहिजे. गणपती बाप्पाचरणी प्रार्थना करते मी. सो काय नाही गाईज, मी आता आवरते, बघत राहतो मी काय काय करते, तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करते. सो ओके. ॲक्च्युली काल गाईज मी माझी फेवरेट सिरियल बघत होती, त्यामध्ये एक जोक होता, मी तुम्हाला सांगते तो जोक. तर काय जोक होता तो,
एक मिनटं. तो एक तो जोक होता त्यामध्ये त्यांचं मी नाव नाही घेणार, पण तो एक हिरो असतो, तो वॉशरूमला गेलेला असतो आणि त्याच्या मित्राला तो फोन करतो की मला वॉशरूमला जायचं आहे पण इथे खूप थंड थंड वाटतं आहे. तर मग तो मित्र बोलतो तू खूप घेतली आहे का, म्हणजे पार्टी वगैरे करून आला आहेस का तू? बोलतो होम पार्टी वगैरे करून आला आहे. तर त्याचा मित्र बोलतो तुला थंड नाही वाटत आहे, तू वॉशरूमच्या जागी फ्रीजमध्ये गेला असशील. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल. कोणाला समजलं नक्की कमेंट करून सांगा. मी तुम्हाला थोडा हसवायचा प्रयत्न केला गाईस. सो आपल्या कुकरच्या शिट्ट्या आता होतील. थोड्या थोड्या आवाज येतो आहे मला. तुम्ही बघा पुढे मी काय काय करते काय काय नाही करते. सो मी ते जरा स्टॉप घेते आणि पहिले आवडून घेते, मग मला दाखवून मी काय काय करते. फटाके बाहेर लईच वाजून राहिले. आय थिंक सो कोणाचं तरी लग्न असेल, काहीतरी त्याचाच आवाज येऊन राहिला आहे. तुम्हाला दाखवते आवाज. येत असेल तुम्हाला आवाज. आपला संध्याकाळपासून म्हणजे 7:30पासून सुरू झाला आहे. सो रात्रीपर्यंत दाखवेल मी काय काय करते घरामध्ये, काय काय नाही करत. तुम्हाला एंटरटेन करायचा प्रयत्न करते. सो तुम्ही बघत राहा. सो मी ते पीठ वगैरे मळून घेतले पुऱ्यांसाठी आणि बटाटे वगैरे सोलून घेतले. भाजीसाठी सगळं चिरून वगैरे घेतले. मॅश वगैरे केले बटाटे आणि ते आंबेसुद्धा भिजवून ठेवले. मम्मी वगैरे आल्यानंतर आंबारस वगैरे करेल. आणि बटाट्याची भाजी तर माझी झालेली आहे मस्तपैकी आणि ते मी पुऱ्या वगैरे तळून झाल्या आहे आणि आपलं ताट रेडी आहे गाईस. तर या तुम्ही सगळेजण जेवायला. आणि हा मेनू खूप जणांना आवडतो मला माहिती आहे आणि तुमच्या पण तोंडाला नक्की पाणी सुटलं असेल. मला तर खूप टेस्टी झालं होतं, मस्त जेवण झालं आज. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल इथेच नेहमी करते. छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट करून सांगा. आपला आंबारस बटाट्याची भाजी पुरी खूप टेस्टी दिसतात आणि आम्ही मस्त जेवण वगैरे पण करून घेतलं. ओके गाईज. सो तुम्हाला पुन्हा एकदा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया वेगळ्या टॉपिकमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू. बाय बाय गाईज.